एम-पी-एस-सी ही पूर्णतः ऑटोनॉमस बॉडी आहे. श्रीमान रोहित पवार हे अध्ययनाच्या आधारावर आरोप करतायत का ज्याप्रमाणे संविधानाच्या बाबतीमध्ये खोटा भ्रम पसरवून त्यात त्यांना छोटा-मोठा विजय मिळाला, त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलतायत. काय झालंय काय त्यांना? ही 22 मार्चला परीक्षा झाली आहे. 12 जूनला ह्याचे निकाल लागलेत. 1 जुलै ते 22 जुलै मुलाखती झाल्यात. 21 जुलैपर्यंत कुणाची काहीही तक्रार नाही आणि नंतर तक्रार करणारा जो आहे, तो WhatsAppवर एम-पी-एस-सीचा तो पेपर दाखवतो आणि जो खरा पेपर आहे दोन्हीमध्ये फरक आहे आणि नंतर म्हटलं जातं की ही तर मस्करी होती. मग अशा मस्करी म्हणणाऱ्या गोष्टींना जर रोहित पवार गंभीरतेने घेऊन त्याचा राजकीय चेंडू करत असतील, तर हे पवार हे जे आडनाव आहे त्या आडनावाला कुठेतरी ते दुर्दैवानं कमी करतात, त्याचा अर्थ असा होईल. आणि राहिला प्रश्न, एम-पी-एस-सीनं पत्रकार परिषद घेऊन सगळे बिंदू स्पष्ट केलेत. पण चुकीच्या आधारावर जो मुलगा फेल झाला, त्याला असं वाटलं की देशात या संदर्भात जर मी भ्रम पसरवला तर कदाचित पुन्हा नव्यानं परीक्षा होईल, या अपेक्षेपोटी त्यानं अशा प्रकारचं कृत्य केलं, तर स्वतः मान्य करतोय. याच्यानंतर पण रोहित पवारांनी असं बोलावं? अध्ययनाच्या आधार बोलले असते तर अधिक चांगलं झालं असतं. दुर्दैवानं कुठल्यातरी माध्यमाची बातमी व्हावी म्हणून ते बोललेलं दिसतायत. श्रीमान संजय राऊत साहेबांना याची कल्पना आहे का, की एम-पी-एस-सी ही ऑटोनॉमस बॉडी आहे आणि ज्यांनी तक्रार दिली होती, त्याच्या मोबाईलच्या WhatsAppवर जो पेपर आहे आणि एम-पी-एस-सीचा मूळ पेपर दोन्हीमध्ये फरक आहे. आणि ते विचारल्यावर तो म्हणतो ही तर मस्करी होती. अशा मस्करीला तुम्ही अशा पद्धतीने खोटा भ्रम पसरवणार आहात? म्हणजे पक्ष संपलेला आहे हे मान्य, पण त्याला अजून रसातळाला घालणार आहात तुम्ही. काय वस्तुस्थिती आहे? अभ्यास केलाय श्रीमान संजय राऊतांनी. 22 मार्चला परीक्षा झाली. 12 जूनला निकाल लागलेत. 1 जुलै ते 22 जुलै मुलाखती झाल्यात. 21 जुलैला अचानक परीक्षेत फेल झाल्यावर आठवतं की कदाचित पेपर लीक झालाय, असं जर आपण पसरवलं तर परत परीक्षा होईल. याची माहिती न घेता श्रीमान रोहित पवार आणि संजय राऊत यांना लगेच मीडियाची इतकी ओढ लागले की अर्धवट अध्ययनाच्या आधारावर खोटे भ्रम पसरवतात. आणि एकदा एम-पी-एस-सीच्या ऑटोनॉमस बॉडीने घेतलेली पत्रकार परिषद ऐका. प्रत्येक बिंदूवर त्यांनी तारीख वार सहित सगळं सांगितलंय. पण मीडियाची इतकी आवड आहे काही नेत्यांना की काहीही खोटं मीडियावर बोलतात.